एक आलिशान कार पेट्रोल भरण्यासाठी बाहेर आलेली होती. ड्रायव्हिंग सीटवर एक जाडजूड मध्यमवयीन माणूस होता. त्याच्या शेजारी एक सुंदर तरुणी होती. अय फुलकर, तो म्हणाला. आणि हे बघ, काहीतरी खायला हवंय आम्हाला बरं का, तो जाडगेला माणूस म्हणाला. वज्रनी त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता गाडीत पेट्रोल भरलं. अरे तू ऐकलं नाही का मी काय म्हणालो? आमची खायची सोय कर. साहेब, रेस्टॉरंट बंद झालंय. ही पिढा लवकरात लवकर इथून जायला हवी, त्यांनी मनातल्या मनात विचार केला. पण तो जाड्या माणूस हट्टाला पेटला होता. अरे बंद झालं असेल रेस्टॉरंट तर उघड, आम्हाला खायला घालणं तुझं कर्तव्य आहे. माफ करा साहेब, सगळं अन्न संपलंय आणि रेस्टॉरंट बंद झालंय. तू मालक आहेस का इथला? नाही, मालक झोपलेत, मी इथे नोकरीला आहे. मग मला मालकाशी बोलायला लागेल. उठव उठव, त्यांना उठव, आम्हाला भूक लागली आहे, लवकर बनवून दे काहीतरी. तू उठवतोयस त्यांना का मी आज जाऊन बोलू मालकाशी? मीच बोलतो रे, कारण नोकरांशी बोलायची मला सवय नाही आहे. थांबा साहेब, मी बघतो काही आहे का, वज्र पटकन म्हणाला. त्या जाड्या माणसाच्या शेजारी बसलेली तरुणी त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होती. आपण दुसरीकडे जाऊन खाऊ असं काहीतरी म्हणत होती, पण आता त्याचा अहंकार दुखावला होता. त्यांनी तिला गप्प केलं. काय खायला घालू शकतो रे तू आम्हाला? मी तुम्हाला सँडविच देऊ शकतो. ठीक आहे, पटकन कर आणि कॉफीसुद्धा बनव बरं का. वज्रनी पटकन किचनमध्ये जाऊन 2 मोठे सँडविच आणि कॉफी बनवली, त्याला दिली. चांगलाच अडकला होता तो. त्याच्याबरोबरीनं सांजीसुद्धा त्यात अडकली होती. ती हे पोलिसांना सांगू शकत नव्हती की तिच्या हातून चुकून गोळी उडाली, कारण पोलिसांनी लगेच विचारलं असतं की हातात रिव्हॉल्वर घेऊन ती तिथे काय करत होती. आणि याचा खुलासा पोलिसांना देणं सोपं नव्हतं. तिला हे सांगावंच लागलं असतं की पिस्तूलचा धाक दाखवून ती तिजोरीतले नवऱ्याचे पैसे पळवणार होती. तसं झालं असतं की पोलिसांनी तिला अटकच केली असती. याच्यापेक्षा त्याच्या खुनाचा आरोप वज्रवर टाकणं तिला जास्त सोपं होतं. ती पोलिसांना सांगू शकली असती की मी किचनमध्ये काम करत असताना या माणसाने म्हणजे वज्रने तिजोरी उघडली. तेवढ्यात पलाश अचानक आला आणि वज्र तिजोरी उघडत असलेला त्यांनी पाहिला. त्यामुळे पलाशला मारण्यावाचून वज्रपुढे पर्याय नव्हता. त्याच क्षणी वज्रच्या डोक्यात विचार आला की तातडीनं पलाशची गाडी घेऊन तिथून पळ काढावा. पण तिने पोलिसांना फोन करून लगेच त्याच्या मागावर माणसं सोडली असती, त्याला पकडायची व्यवस्था केली असती. थोडक्यात ती वज्रला जेवढं अडकवू शकत होती, तेवढंच वज्रसुद्धा तिला अडकवू शकत होता. हा विचार वज्रच्या मनात आला. तिने वज्रला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं तर वज्र पोलिसांना सांगणार होता की तिजोरीतले सगळे पैसे हे काळा पैसा आहे, म्हणजे त्याच्यावर टॅक्स भरलेला नाही आहे. त्यामुळे पोलिसांनी ते सगळे पैसे ताब्यात घेतले असते आणि तिला काहीच मिळालं नसतं. एका वेळेला ती पोलिसांना सांगून वज्रला पुन्हा अटक करू शकत होती, पण ते केलं असतं तर वज्र तिला ते पैसे मिळू देणार नव्हता. त्यामुळे तिलासुद्धा विचार करायला लागणारच होता. एकंदरीत दोघांनाही एकमेकांना अडकवण्याची 50-50% संधी होती. सगळ्यात आधी पलाशच्या प्रेताचं काय करायचं याचा विचार करायचा असं वज्रने ठरवलं. तो त्याची बॉडी पुरून ठेवू शकत होता, पण त्यासाठी त्याला पलाश कुठे गेलाय याची काहीतरी गोष्ट रचून सांगायला लागणार होती. एव्हाना आपलं खाणं आणि कॉफी संपवून ते जोडपं रेस्टॉरंटमधनं उठून आपल्या गाडीकडे निघालं होतं. पैसे घेण्यासाठी वज्र त्यांच्या दिशेनं गेला. जेवढं बिल झालं होतं बरोबर तेवढीच रक्कम त्या माणसाने वज्रला दिली. 1 रुपयासुद्धा जास्त दिला नाही. पैसे घेऊन वज्र पुन्हा बंगल्याच्या दिशेनं निघाला. त्याच वेळेला त्याला समोर ते दृश्य दिसलं. सांजीने फोन उचललेला होता. वज्र आणि सांजी दोघांची नजरानजर झाली. तिचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला होता. डोळे निस्तेज झाले होते. तिच्या हातात फोन होता आणि वज्रच्या हातात रिव्हॉल्वर होतं.
फोन खाली ठेव. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून वज्रनी आज्ञा केली. तिने घाबरून फोन खाली ठेवला. तुझ्या बेडरूममध्ये चल, आपल्याला बोलून काहीतरी ठरवायला लागेल. वज्र म्हणाला. ती बेडरूमकडे जायला निघाली. वज्र तिच्या मागोमाग गेला. तू पोलिसांना बोलवणार होतीस का? वज्रने विचारलं, पण तिने काही उत्तर दिलं नाही. ती बेडवर सुन्नपणे बसून राहिली. या खुनाचा आरोप माझ्यावर आणायचा विचार तुझ्या मनात आलाय का? परत वज्राने विचारलं. ती काही बोलली नाही. तेव्हा वज्र पुढे बोलायला लागला. हे बघ, तुझ्या मनात तशी कल्पना आली असेल तर ते चूक आहे. तुला तिजोरीतले पैसे हवे असतील तर तू माझ्यावर तो आरोप न आणलेला बरा. जर का पोलिसांनी मला पकडलं तर मी त्यांना सांगेन की तिजोरीतले पैसे हे बेहिशोबी पैसे होते, म्हणजे त्याच्यावर टॅक्स भरलेला नव्हता. ही बातमी पोलिसांना खूप आवडेल. ते सगळे पैसे ताब्यात घेतील. तुला त्यातला एक छदामसुद्धा मिळणार नाही. मला अटक केल्याचं समाधान तुला मिळेल, पण मला असं वाटतंय की माझ्या अटकेपेक्षा तुझं पैशावर जास्त प्रेम आहे. त्यामुळे तू त्याचा विचार कर. आणि त्यातूनही तुला फोन करायचा असेल तर फोन कर. फोनकडे बोट दाखवत वज्र म्हणाला. तिने काही हालचाल केली नाही. यापेक्षा दुसरा पर्याय म्हणजे आपण त्याला इथे कुठेतरी पुरू आणि दुसऱ्यांना सांगण्यासाठी तो कुठेतरी बाहेर गेलाय अशी कथा रचू. काही काळ तसाच जाऊ दे. जेव्हा सगळं व्यवस्थित आहे असं वाटेल त्यावेळेला तिजोरीतले सगळे पैसे तू घे आणि मी कुठेतरी निघून जाईन. वज्रनी तिला पर्याय सुचवला. मी मारलेलं नाही त्याला, अपघाताने गोळी उडाली, ती अस्फुट आवाजात म्हणाली. जर का आपण त्याला पुरलं आणि नंतर त्यांना ते प्रेत सापडलं तर ते समजतील की हा खून आहे, सांजी म्हणाली. वज्रच्या मनात आलं ही गोष्ट चांगली झाली. ती आता किमान चर्चा करण्याच्या अवस्थेत तरी आली आहे. पण अपघाताने गोळी उडाली हे तू सिद्ध कसं करणार? वज्रने तिला विचारलं. तुझ्या हातात पिस्तूल का होती याचं उत्तर तू काय देणार आहेस पोलिसांना? तिच्याकडे याचं उत्तर नव्हतं. तू ठरव सांजी, तुला काय हवंय. मला अटक केल्याचं समाधान का तिजोरीतला पैसा? वज्रनी तिला पुन्हा विचारलं. आता त्याला खात्री पटत चालली होती की ती पोलिसांना फोन करणार नाही. तरीसुद्धा तिने फोन करायचा प्रयत्न केला तर तिला थांबवणं सुद्धा आवश्यकच होतं. शेवटी मनाचा निश्चय केल्यासारखं ती वज्राला म्हणाली. मला पैसा हवाय. मी इथेच राहीन. तुला वचन देते की मी कुणालाही तुझ्याबद्दल सांगणार नाही. जेव्हा सगळं काही सुरळीत आहे असं मला खात्रीलायक वाटेल त्याच वेळेला मी तुला ते पैसे घेऊ देईन. त्यापूर्वी घेऊ देणार नाही. आणि तोपर्यंत तुझी थांबायची तयारी नसेल तर आत्ताच पोलिसांना फोन करून टाक, वज्रने निर्वाणीचं सांगितलं. एकंदरीत आपण वज्रच्या सापळ्यात अडकलोय हे तिला कळून चुकलं. नैराश्य आणि चीड याची संमिश्र भावना तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. तू चालता हो इथून, निघ तू, ती किंचाळत म्हणाली. आपला चेहरा तिने अंथरुणात लपवला आणि ती हुंदके द्यायला लागली. वज्रच्या लक्षात आलं की आपण जिंकलोय. तो खोलीच्या बाहेर गेला, दरवाजा लावून घेतला. तिला शांत होण्यासाठी थोडा वेळ द्यायचा असं त्याने ठरवलं. प्रेत पुरण्यासाठी नंतर तीच त्याला मदत करेल असा त्याचा अंदाज होता. त्याने घड्याळात पाहिलं, 11:30 वाजले होते. अजून सुरुवात करायला अवधी होता. एकदा खड्डा खणायला आणि त्याला पुरायला सुरुवात केली की कुठलाही व्यत्यय येणार नाही अशी वेळ निवडायला हवी होती. काहीतरी करायचं म्हणून वज्र जेवणाच्या हॉलमध्ये गेला आणि तिथली आवराआवर करायला लागला. जे काही घडलं त्याचा विचारच करायचा नाही असं त्याने ठरवलेलं होतं. तरीसुद्धा पलाशचा तो अजस्त्र देह खाली कोसळत असतानाचं दृश्य त्याच्या मनातनं पुसलं जात नव्हतं. रात्री 11:30 ते 1 वाजेपर्यंत 4-5 ट्रक डिझेल भरण्यासाठी पंपावर आले.
पण एक नंतर पंपावर येणारं ग्राहक बंद झालं. आता सुरुवात करायला हवी होती. सांजी कशी आहे हे बघण्यासाठी वज्र आत गेला. बेडरूमचा लाईट चालू होता. मी आलोय बरं का, वज्र बाहेरून आवाज देत म्हणाला. तू निघून जा इथनं, मी तुला मदत वगैरे काहीही करणार नाही आहे. ती आतून ओरडली. आता तिच्या मदतीची अपेक्षा करणं म्हणजे वेळ व्यर्थ घालवणं ठरलं असतं. वेळेत काम उरकायला हवं तर आपल्याला एकट्यानंच करायला लागणार हे वज्रनी मनातनं जाणलं. नेमका कुठे खड्डा खणायचा याचा विचार वज्रच्या मनात यायला लागला. बऱ्याच शक्यतांचा विचार केल्यानंतर शेवटी त्याने असं ठरवलं की ज्या ठिकाणी भंगाराची शेड आहे त्या शेडमध्येच त्याला पुरायचं. सुदैवानं त्या शेडमध्ये खालच्या बाजूला फरशी किंवा सिमेंट घातलेलं नव्हतं, तिथे जमीनच होती. कुदळ आणि फावडं घेऊन तो शेडमध्ये गेला. ज्या कोपऱ्यात भंगार माल पडला होता त्या ठिकाणी त्यांनी खणायला सुरुवात केली. जवळजवळ 4 फूट खोल खड्डा त्यांनी खणला. तोपर्यंत रात्रीचे 3 वाजले होते. बाहेर हवा थंड होती, पण काम केल्यामुळे तो घामाघूम झाला होता. खड्ड्यातून तो बाहेर आला. आधी त्याने आंघोळ केली, कपडे बदलले आणि बंगल्याकडे निघाला. सांजीच्या बेडरूममध्ये अजूनही लाईट होता. हॉलमधला लाईट त्यांनी लावला. पलाश घोषचा अजस्त्र देह अजूनही तिथेच होता. फारसं रक्त आलं नव्हतं. अगदी थोडंसं रक्त कार्पेटला लागलं होतं. वज्रनी पलाशच्या शरीराला स्पर्श करून पाहिलं. प्रेत आता ताठ व्हायला लागलं होतं. आपण याला एकट्याला उचलून किंवा ओढत खड्ड्यापर्यंत नेऊ शकू का, असा विचार त्याच्या मनात आला. ज्या माणसावर आपण मनापासून प्रेम केलं आणि ज्या माणसाने आपल्यावर मनापासून प्रेम केलं, आपल्याला नोकरी दिली, लपण्यासाठी आश्रय दिला, तो अशा अवस्थेत पडल्याचं बघून त्याला अत्यंत वाईट वाटलं. पण काही झालं तरी पुढच्या क्रिया कराव्याच लागणार होत्या. वज्र मागील बाजूला भंगाराच्या शेडकडे गेला. भंगार उचलण्यासाठी एक हातगाडी ठेवली होती, ती त्यांनी बंगल्यापर्यंत आणली. ती आणताना बराच आवाज झाला, पण सांजी तो आवाज ऐकूनसुद्धा काय चालू आहे हे बघायला बाहेर आली नाही. एकंदरीत वज्रला मदत करायची नाही असंच तिने ठरवलेलं दिसत होतं. वज्रनी एकदा रस्त्यावर दूरवर नजर टाकून कुठलंही वाहन पेट्रोल भरायला येत नाही आहे ना याची खात्री करून घेतली. ती खात्री झाल्यावर त्याने हळूहळू ती हातगाडी ज्या ठिकाणी प्रेत पडलं होतं त्याच्या जवळ न्यायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेला हॉलमधल्या फोनची बेल वाजली. अरे बापरे, आत्ता रात्री 3 वाजता कोणाचा फोन, आणि आपण या कामात गुंतलेला असताना. वज्रच्या मनात विचार आला. एकदा फोन घेऊन न ये असंही त्याला वाटलं, पण विचारांती त्याने तो घेतला. पलीकडचा आवाज थोडासा आक्रमक भाषेत विचारत होता. कोण बोलतंय? पलाश घोषच बोलतोय ना? नाही, कोण बोलताय आपण? मला पलाश हवा आहे. त्याला सांग प्रज्वल लाहिरीचा फोन आहे. साहेब झोपलेत. माझं नाव सांग रे त्याला, उठेल तो. त्याला म्हणावं आमच्या ट्रेड युनियनच्या अध्यक्षांच्या अंतिम संस्काराबद्दल मला बोलायचं आहे. तो तिथे श्रद्धांजली वाहण्यासाठी भाषण करेल का अध्यक्षांच्या बाबतीत हे मला जाणून घ्यायचं आहे. तू त्याला माझं नाव सांग रे, म्हणजे तो तुला काही बोलणार नाही. मी साहेबांना उद्या विचारीन. जे विचारायचं आहे ते फार तातडीचं आहे असं मला तरी वाटत नाही. अरे कोण आहे तू? काय समजतोस काय तू स्वतःला? तुला मी जे सांगितलं आहे तेवढं कर निमूटपणे. मला त्याचा स्वभाव माहिती आहे. कामाचं स्वरूप सांगितल्यावर तो नक्की माझ्याशी बोलायला तयार होईल. आता वज्रच्या डोक्यात सणक गेली. त्याच वेळेला भीतीने त्याच्या मानेवरनं 2 घामाचे थेंब खाली ओघळले. मी कोण आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तो फोनवर पलीकडच्या माणसाला म्हणाला. यावेळेला पलाश सरांना कुठल्याही परिस्थितीत मी उठवणार नाही. तुम्हीच काय, अगदी पंतप्रधानांचा फोन आला तरी मी उठवणार नाही. आत्ता ते त्यांच्या पत्नीबरोबर त्यांच्या बेडरूममध्ये झोपलेत. तुम्ही उद्या फोन करा, वज्र म्हणाला आणि त्याने फोन ठेवून दिला. त्या माणसाचा पुन्हा फोन येईल असा वज्रचा अंदाज होता, म्हणून तो फोनजवळ 2-3 मिनटं उभा राहिला, पण फोन काही आला नाही.
पण ही 2-3 मिनटं म्हणजे 2 तासासारखी भासली त्याला. आता वेळ घालवण्यात काही अर्थ नव्हता. त्याने पटकन ते प्रेत हातगाडीवर टाकलं आणि आपण खणलेल्या खड्ड्यात ते व्यवस्थित ठेवून वरून माती घालून ते बंद केलं. हे सगळं करताना त्याला अत्यंत मानसिक वेदना होत होत्या. पण फाशीच्या तख्तावर जाण्यापासून स्वतःला वाचवायचं झालं तर नाईलाजानं त्याला हे करावंच लागणार होतं आणि त्यामुळेच त्याने ते केलं होतं. त्याला पुरल्यानंतर काही प्रार्थना म्हणावी अशी त्याला इच्छा झाली, पण त्या रात्री प्रार्थनासुद्धा त्याला नीट आठवेना. त्यांनी त्या शेडमधले दिवे बंद केले, आपल्या खोलीत जाऊन पुन्हा एकदा आंघोळ केली आणि नंतर निवांत आपल्या अंथरुणात जाऊन पडला. पहाटे केव्हा तरी त्याला झोप लागली. पलाश कुठे गेला याची काहीतरी भाकड कथा तयार करावी लागणारच होती. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी त्याच्या डोक्यात तोच विचार आला. प्रज्वल लहरी नावाचा तो आगाऊ माणूस सकाळी पुन्हा नक्की फोन करेल, त्याला काय उत्तर द्यायचं हा मोठा प्रश्न होता. आणि त्यालाच नाही तर इतर दुसऱ्या कोणीही फोन केला तरी काय उत्तर द्यायचं हे ठामपणे आणि निस्संदिग्धपणे विचार करून ठरवायला लागणार होतं. सकाळी 6:30ला एक ट्रक डिझेलसाठी थांबला. तोपर्यंत त्यांनी एक कथा मनाशी रचून ठेवली होती. ती 100% फुलप्रूफ होती असं नाही, पण ती विश्वासार्ह वाटेल अशी होती. ट्रकवाल्यांनी सांगितलं की त्याने रात्रभर प्रवास केला होता आणि चहा किंवा कॉफी मिळू शकेल का अशी तो चौकशी करत होता. हां, नक्की करतो मी, वज्र त्याला म्हणाला. त्यांनी आधी ट्रकमध्ये डिझेल भरलं, नंतर किचनमध्ये येऊन कॉफी करायला घेतली. कॉफी घेऊन तो बाहेर आला आणि ट्रक ड्रायव्हरच्या कपात त्यांनी कॉफी ओतली. खायला आहे का काही, म्हणजे आमलेट बिमलेट, ट्रक ड्रायव्हरने विचारलं. वज्र आमलेट तयार करायला किचनमध्ये गेला. ट्रक ड्रायव्हर तिथल्या एका टेबलवर बसला. अरे तो मोटू कुठे दिसत नाही आहे, तो मोटू झोपलाय का काय, त्याने विचारलं. वज्राला आठवलं आगडबंब देहाच्या पलाशला नेहमी येणारे ट्रक ड्रायव्हर मोटू म्हणत असत. अहो, त्याला आणखीन एक पेट्रोल पंप उघडायची संधी मिळते आहे. 1-2 महिन्यांसाठी तो बाहेरगावी गेला आहे त्याकरता. मोठं डील आहे. आत्ता बंद असलेला पंप चालू करायचा आहे, त्यामुळे त्याचा नीट अभ्यास करायला लागणार आहे. वज्रनी मनाशी ठरवलेलं सांगितलं. अरे वा, कुठे हे नवीन युनिट? नाही, ते काही मला सांगितलं नाही साहेबांनी, पण ते लांब आहे इथून आणि तयार आहे म्हणे युनिट. म्हणजे साहेबांनी ते फक्त खरेदी करायचं बाकी आहे. अरे तो मोटू तिकडे नवीन युनिटला गेला तर इथलं कोण बघणार, तू बघणार का? हां, बहुतेक तसंच असेल. आणि मिसेस पलाश घोष असतील ना इथे मालकीण म्हणून. त्या दोघांचं बोलणं चालू असताना त्याचं खाणं संपलं होतं. तोवर सांजी खाली उतरून आली होती. वज्रचं लक्ष नव्हतं, पण तिच्याकडे बघून ट्रक ड्रायव्हरनी शिट्टी मारली आणि आपल्या ड्रायव्हिंग सीटवर बसला. ड्रायव्हरनी शिट्टी का मारली म्हणून वज्रने तिच्याकडे पाहिलं. तिने एक टंच दिसेल असा टी-शर्ट आणि हाफ पॅन्ट घातली होती. काय चाललंय हे, वज्रने तिला विचारलं. तू नोकर आहेस इथे, तू कोण मला विचारणार रे? आत्ता आपल्या दोघात काय नातं आहे हे महत्त्वाचं नाही आहे. आपण दोघेही एकाच संकटात सापडलो आहे. तुझ्याकडे बघून त्यांनी शिट्टी वाजवली, ऐकलीस ना तू? पुढची व्यवस्था लागेपर्यंत आपण दोघेच इथे राहणार आहोत. आपल्या संबंधाबद्दल कोणीही शंका घेणं किंवा वावड्या उठवणं आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. किती दिवस ते काय मला आत्ता सांगता येणार नाही. मला लपण्यासाठी मी जागा शोधतोय. ती मिळाली की मी निघून जाईन आणि तुला तिजोरीतले सगळे पैसे मिळतील हे मी बघेन. पलाशचा मित्रपरिवार मोठा आहे, ते विचारतील तो कुठे आहे. आपण काय सांगायचं त्यांना ते मी ठरवून ठेवलं आहे. आत्ताच्या या ड्रायव्हरला मी जे सांगितलं तेच आपण सगळ्यांना सांगायचं आणि त्यात आपलं एकमत असलं पाहिजे. काय? पलाशला आणखीन एक पेट्रोल पंप उघडायची संधी मिळते आहे. 1-2 महिन्यांसाठी तो बाहेरगावी गेला आहे त्याकरता. मोठं डील आहे. संध्या बंद असलेला पंप चालू करायचा आहे, त्यामुळे त्याला नीट अभ्यास करायला लागणार आहे. पण तोपर्यंत तुला लपायला जागा मिळाली नाही तर
शक्यतो मी मिळवीन. पण नंतर काय? म्हणजे तू गेलास आणि मला पैसे मिळाले तरी त्यानंतर त्याची चौकशी कोणी केली तर काय करायचं? 2 महिन्यांनी पलाशकडून तुला पत्र येईल की त्याच्या आयुष्यात एक स्त्री आली आहे आणि त्याने तिच्याशी लग्न केलं आहे. तुझ्यात त्याला रस राहिलेला नाही. हा पंप त्यांनी तुला दिला आहे. वज्रला मदतीला ठेव आणि तू तो चालव. माझ्याकडे यापेक्षा चांगला पर्याय आहे. आत्ताच तिजोरी उघड, त्यातले 1,00,000 रुपये तू घेऊन निघून जा. पलाश तुला तेवढे देणारच होता. उरलेले मी घेईन. हे बघ, मला सुरक्षित अशी जागा सापडेपर्यंत मी जाणार नाही आणि मला त्यातला 1 रुपयासुद्धा नको आहे. ती काहीतरी उत्तर देणार होती, पण तेवढ्यात एक गाडी आली आणि त्यातून एक दणकट आणि उर्मट माणूस उतरला. कुठे रे पलाश? त्याला वज्रनं यापूर्वी पाहिलं नव्हतं, पण त्याच्या बोलण्यावरनं त्याने अंदाज केला की तो प्रज्वल लहिरी असावा. साहेब बाहेर गेलेत. काय हवं होतं आपल्याला? मला सांगा. बाहेर गेला? या वेळेला? कुठं गेला तो? त्यांनी विचारलं त्याच उर्मट आवाजात. तेवढ्यात सांजी पुढे आली. नमस्ते, काय म्हणताय, कसे आहात? तिने प्रज्वल लहरीला विचारलं. तिला बघितल्यावर त्याचा स्वर जरा नरमला. तुला पलाशनी सांगितलं असेल ना की आमच्या युनियनचे अध्यक्ष वारले अचानक. त्यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला पलाशला भाषण करायला मी सांगणार होतो. वज्रनी सांजीकडे पाहिलं. ती एकदम शांत होती. एखाद्या पोचलेल्या अभिनेत्रीप्रमाणे तिने उत्तर दिलं. तुमची थोडक्यात चुकामुक झाली. आत्ताच बाहेर पडला तो. बाहेर पडला तू? पण त्याची गाडी तर बाहेर दिसली मला, लहिरी म्हणाला आणि वज्राच्या छातीत धडधडायला लागलं. पण खरं म्हणजे त्याला काळजी करायचं कारण नव्हतं, कारण सांजी अस्खलितपणे खोटं बोलत होती, उत्तम अभिनय करत होती. अशा पद्धतीची परिस्थिती हाताळण्याची तिची कला खरंच लाजवाब होती. हां, पलाशने त्याची गाडी नेली नाही आहे. तो साधारण 1.5-2 महिने बाहेर असणार, त्यामुळे तो बसनीच गेला. अध्यक्षांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला त्याला येता येणार नाही याचं त्याला नक्कीच वाईट वाटेल, सांजी म्हणाली. आणि तिच्या या सगळ्या उत्तरांमुळे लहरी चांगला चक्रावून गेला. ठीक आहे, याचा अर्थ तो अध्यक्षांच्या अंत्यविधीला येऊ शकणार नाही, हे नक्की? नाही ना, मलासुद्धा वाईट वाटतं आहे. पण त्याला अचानक आणखीन एक पेट्रोल पंप खरेदी करायची संधी चालून आली आहे. कालच अचानक ही सगळी गडबड झाली आणि त्यामुळे त्याला आज जायलाच लागलं. नाहीतर ती संधी त्याने गमावली असती. पण तो नक्की गेलाय कुठे? नक्की नाही माहिती, पण वर्धमान शहराजवळ ते आहे. अरे बापरे, म्हणजे इथून 6-7 तासाचं अंतर आहे की ते साधारण? ते डील झाल्यावर तो इथूनच तिकडे शिफ्ट होणार आहे का काय कायमचा? खरं सांगायचं ना तर अजून आमचं त्या विषयावर काही बोलणं नाही झालेलं. ते ठीक आहे, पण हा पंछी कोण आहे तुझ्याबरोबर? हा शीर्ष सहानी, पलाशचा असिस्टंट आहे. त्यांनी तिरसटलेल्या नजरेने वज्राकडे बघितलं. काल रात्री मला फोनवर आगाऊ उत्तरं देणारा तूच आहेस तर? फारसं तातडीचं काम नसताना रात्री 4 वाजता फोन करणाऱ्याला मी हे असंच उत्तर देतो. त्याच्या नजरेला नजर मिळवत वज्र म्हणाला. वातावरण चिघळणार असं दिसतं सांजीने पटकन त्याला विचारलं. नाश्ता करणार? तयार आहे. नाही, आता वेळ नाही मला निघावं लागेल. पलाश येईल तेव्हा मला फोन करायला सांगा. दोघांकडे न बघता लाहिरी निघून गेला. आपण रचलेली कथा लहिरीला किमान पटली तरी वज्राच्या मनात आलं. याला पटली याचा अर्थ ती इतरांनाही पटेल. सांजेलाही लक्षात आलं असेल की नेमकं काय सांगायचं आहे. पलाश येईपर्यंत वज्र आणि सांजी दोघंच या युनिटवर राहणार ही बाब मात्र समाजात पसरेल. वज्रला पलाश घोषनी सांजी इकडे राहायला आली त्यावेळेचा सांगितलेला किस्सा आठवला. तेव्हाही समाजामध्ये ते दोघे एकत्र राहतात अशी बातमी पसरली होती आणि शेवटी त्याला तिच्याशी लग्न करून तो विषय संपवायला लागला होता. त्या दिवशी रविवार होता. पेट्रोल पंपावर आणि रेस्टॉरंटमध्ये खूप गाड्या आल्या. दोघांनाही खूप काम पडलं. एकमेकांबरोबर बोलायला सुद्धा त्यांना वेळ मिळाला नाही. सगळं आवरेपर्यंत रात्र झाली होती. रात्री उशिरा दोघेही
आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले होते. श्रोते हो, अभय बापट लिखित तिजोरी या कादंबरीचा हा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.